बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्यासोबत आहे. संजयजी, डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू आहे. निवडणूक नाही आहे तरी पण डोर टू डोर कॅम्पेनिंग तुमचं चालू आहे. कशा प्रकारचं कॅम्पेनिंग आहे, काय सांगणार? आपल्याला माहीत असेल की 2002 नंतर पुन्हा मतदार यादी पुनर्निरीक्षणचं काम सुरू आहे, म्हणजे SIRचं काम सुरू आहे. मतदार यादी नव्याने बनणार आहे. यात वोटर्सची मॅपिंग चालू आहे. आमच्या बोरिवलीमध्ये 321 बूथ आहेत. आमचे BLA 2 आहेत, BLA 1 आहेत. ते शासनाच्या BLO बरोबर घरोघरी जात आहेत, वोटर्सना मदत करत आहेत, त्यांचं नाव व्हेरीफाय करत आहेत, त्यांना फॉर्म भरण्यात मदत करत आहेत. या प्रक्रियेला गती देण्यासाठी मी सुद्धा आपल्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी भेटतो. त्यांच्या समस्या काय आहेत, काम करताना काय अडचणी येतात आहे ते समजून ते कसं रिझॉल्व करता येईल या दृष्टीने काम करीत आहे. मी सगळ्यांना आव्हानसुद्धा करेन की SIRमध्ये सहभागी होणे गरजेचं आहे. आपलं नाव मतदार यादीत आलं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकशाही बळकट ठेवण्याकरता निवडणूक महत्त्वाची आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी महत्त्वाची आहे. मतदार यादी पारदर्शी असणे आवश्यक आहे. तिथून बोगस नावं डिलीट होतील, दुबार नाव असेल ती डिलीट होतील, आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर स्वच्छ मतदार यादी भेटेल. त्याच्यानंतर आपलं जे पोलिंग सेंटर आहे ते सुद्धा आपल्याला डिफाईन करता येईल, आणि म्हणून आपल्या घरच्या बाजूला आपलं मतदान केंद्र असेल हे सुद्धा करता येईल. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, SIRच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. तुमच्या नावाने फसवणूक झाल्याचे एक प्रकरण समोर आलं आहे. बोरीवली पोलिसांनी आरोपीला अटक पण केली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे? तुमच्या ओळखीचे आहे का जो समोरच्या व्यक्ती आहेत, काय सांग? महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन चालू असताना विधानभवनात मला एक अननोन नंबरने फोन आला. मी बाहेर येऊन ते फोन घेतल्यावरती त्यांनी सांगितलं की तुमच्या नावाने एक व्यक्ती पैशाची मागणी करतो आहे. मी फोनची रेकॉर्डिंग नंबर माझे सहकारी सुशील सिंगना पाठवला आणि त्यांना या संबंधात माहिती घेऊन FIR दर्ज करायची सूचना केली. त्या अनुषंगाने त्यांनी सगळी चौकशी केली आणि बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिकडे 0 FIR दर्ज केला. पोलिसांनी तपासणी सुरू केली, पण दहिसरमध्ये तो दुकानदार होता आणि म्हणून दहिसर पोलीस त्याची चौकशी करत होते. एक 4-5 दिवसानंतर पुन्हा मला माझ्या ऑफिसमध्ये 2 टूर ऑपरेटर आले. माझ्या ऑफिसमधून मला फोन आला की हे लोक मी कुठली तरी हॉटेलची बुकिंग केली आहे आणि म्हणून ते कन्फर्म करायला आले आहेत. मी बोललो मी कुठल्याही हॉटेलची बुकिंग केली नाही आहे, तर त्यांच्याशी माझं बोलणं करून दे. बोलल्यावर लक्षात आलं की त्याने लखनौमध्ये रिजेंडा हॉटेल बुक करण्यासाठी त्यांना फोन केला होता आणि आमदार संजय उपाध्याय बोलतो आहे आणि लखनौमध्ये माझ्या मुलीचं फीस भरायचं आहे म्हणून 22,000 रुपये ट्रान्सफर करा, असं हा तिघांना बोलला होता. या व्यक्तीने 8,000 रुपये ट्रान्सफर केले होते आणि बाकीचे पैसे घेण्याकरता आणि कन्फर्म करण्याकरता तो माझ्या ऑफिसमध्ये आला म्हणून मला समजलं. लगेच आम्ही दुसरी FIR बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. बोरिवली पोलीस स्टेशनचे अधिकारी लखनौला गेले आणि 4 दिवसात त्या लोकांनी आरोपीला पकडलं. आरोपी हा मूलतः पंजाबचा होता. बुलिंदर पाल सिंग सैगल असं त्याचं नाव होतं. तिकडून पोलिसांनी त्याला बोरिवलीत आणलं, कोर्टात प्रोड्यूस केलं आहे. आता कोर्टातून त्याची प्रक्रिया सुरू आहे. आता बोरिवली पोलीस स्टेशनने रिमांड घेतलं आहे, त्याच्यानंतर दहिसर रिमांड घेईल. मी पण त्याला विचारल्यावरती तू मला ओळखतो का, तर त्यांनी सांगितलं त्यांनी गुगलवरून पॉश एरिया इन मुंबई आणि त्याच्यानंतर माझं त्याला सोशल मीडियावर दिसल्यानंतर त्यांनी माझ्या नावाने फोन करायला सुरुवात केली. पहिला तो माझा PA बोलतो आहे असं बोलत होता. त्याच्यानंतर आता आमदार साहेब बोलतील, पण एका टूर ऑपरेटरने सांगितलं की तू मराठीत बोल, तर त्याला मराठी बोलता आली नाही. मग त्यांनी फोन कट केला. हे तिन्ही कॉल जे गेले होते ते टुरिस्ट लोकांना गेले होते. त्यांना हॉटेलची बुकिंग आणि लखनौमध्ये मुलीच्या फीसाठी होते. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो,
एकतर माझ्याकडे PA नाही. दुसरी गोष्ट, मला बुकिंग करायची असेल तर मी माझ्या मोबाईलने वेगवेगळ्या ॲपच्या आधारे माझी तिकीट, माझी हॉटेल बुकिंग करत असतो. तर असा कोणालाही फोन आला तर विश्वास तर ठेवू नकाच आणि कुठलाही व्यवहार याच्या पुढे करू नका, ही तुम्हाला सूचना करतो. राम मंदिर चोरी प्रकरणामध्ये आता जे कोषाध्यक्ष आहे स्वामी देवगिरी ते प्राश्चित्यासाठी विधी करणार आहेत आणि चंपतराय कलंकातून मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक साधना करणार आहे असा निर्णय त्यांनी घेतला आहे. कसं बघतात? राम मंदिर हे करोडो हिंदूंचे श्रद्धाचं स्थान आहे, आस्थेचं प्रतीक आहे. मंदिरात दानपेटी चोरी झाल्याची गोष्ट लक्षात आल्यानंतर सगळेच आहत झाले. सरकारने लगेच SITची स्थापना केली. चौकशी सुरू आहे. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई पण होणार, त्याला शिक्षा पण भेटणार. असं असताना ट्रस्टची जबाबदारी स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्याकडे आहे, चंपतरायजीकडे होतं. त्यांनासुद्धा आपण कुठेतरी कमी पडलो, आपल्यामुळे ही बदनामी झाली जर वाटत असेल आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर पश्चाताप म्हणून त्यांना काही क्रिया करायची आहे तर त्यांचा व्यक्तिगत निर्णय हे निश्चित त्यांनी केलं पाहिजे. आणि यापुढे कुठल्याही मंदिरात किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जे लोकांचं धन आहे, ती सार्वजनिक संपत्ती आहे, त्याचं नियोजन कसं झालं पाहिजे, त्याची सुरक्षा कशी असली पाहिजे, त्याच्यात पारदर्शिता कशी आली पाहिजे, याकडे आणखीन लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकार या घटनेतून धडा घेऊन निश्चित प्रभावी उपाययोजना करेल असा मला विश्वास आहे. उद्धव ठाकरे ठिकठिकाणी रामरक्षा आंदोलन सुरू केले आहेत, आज नागपूरमध्ये पण करणार आहेत. काय वाटतं याच्यामध्ये राजकारण चालू आहे का? ज्याने हिंदुत्व सोडलं, ज्या उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, ज्यामुळे मुख्यमंत्री असताना सत्तेतील त्यांचे सहकारी मंत्री, आमदार, खासदार त्यांना सोडून गेले, त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये त्याने भरपूर प्रयास केला, पण महाराष्ट्राच्या जनतेने हिंदुत्व सोडल्यामुळे त्यांची साथ सोडली. ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न केला, राम काल्पनिक आहे असं कोर्टात ॲफिडेव्हिट दिली, ज्यांनी वकिलाचं फौज राम मंदिरच्या विरोधात उभं केलं, जे नेहमीच आजसुद्धा रामच्या विरोधात आहेत, ज्यांनी राम सेतूचं अस्तित्व नकारलं, ज्यांचे अभिषेक मनु संघवी असतील किंवा कपिल सिब्बल असतील, त्यांनी नेहमीच राम मंदिरच्या विरोधातील भूमिका मांडली, ज्यांचे नेते आजपर्यंत राम मंदिरात गेले नाही, त्यांच्यासोबत जाऊन ज्यांनी सरकार स्थापित केलं, हे अपराधच केलं. आता त्यांना राम लक्षात येत आहेत. मला वाटतं रामच्या शरणात तर प्रत्येकाला जायचं आहे, पण हे फक्त देखावा न करता जर खरी रामाबद्दल श्रद्धा असेल तर निश्चित त्यांनी काय सगळ्यांनीच रामाचं जपन केलं पाहिजे, रामाची पूजा केली पाहिजे आणि ही पूजा ते सतत करतील असा मला विश्वास आहे. कारण कोविडमध्ये हनुमान चालिसा बोलणाऱ्यावर त्यांनी गुन्हा दर्ज केला होता, तुरुंगात टाकलं होतं आणि आज त्यांना राम राम करावं लागतं आहे. हीच रामाची शक्ती आहे. म्हणून मला रामावर विश्वास आहे की जे लोक रामाला शिव्या देत होते, ज्यांना राम मंदिर आठवत नव्हता, आज ते सगळे लोक राम राम करतात आहे. हेच माझ्या ईश्वराची शक्ती आहे. दोन्ही ठाकरे बंधू सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आहे. उद्या शिवाजी पार्कवर मोठं आंदोलन होणार आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही उपस्थित राहणार आहेत. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याणच्या योजना प्रभावीपणे देशात करीत आहेत, मांडत आहेत. त्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्यासोबत आहे. विकासाचं काम तीव्र गतीने चालू आहे. आंतरिक सुरक्षा असेल, बाह्य सुरक्षा असेल, आर्थिक स्तर असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, युवा असेल, प्रत्येक वर्गांमध्ये मोदीबद्दल आकर्षण आहे. आणि त्यामुळे 2014 नंतर 2019मध्ये प्रयत्न केला, त्यांना यश मिळालं नाही. 19 नंतर 24मध्ये प्रयत्न केला, त्यांना यश मिळालं नाही. आता विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते घरी रिकामे बसले आहेत. त्यांना सत्ता पाहिजे. सत्ता प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याचं ते काम करत आहेत. सोनम वांगचुक यांच्याबद्दल जे काय महिमा मंडित करण्यात आलं होतं, ते सायंटिस्ट आहेत, त्यांच्यावरती 3 इडियट्स बनलं.
काल त्या 3 इडियट्सच्या प्रोड्युसरनी, डायरेक्टरनी सगळ्यांनी सांगितलं हा सोनम वांगचुकवरती पिक्चर नव्हता. जो आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही रोज व्हिडिओ बघतो की हे आंदोलनमध्ये फक्त खाण्याचंच काम सुरू आहे. तिकडे बस अल्लाह का नाम रहेगा जर होत असेल, तिकडे जर रामाचा अपमान होत असेल, तर मला प्रश्न आहे ठाकरे बंधूंना, एके बाजूला तुम्ही रामाचं नाव घेऊन आरती करण्याचं आंदोलन करत आहात आणि एके बाजूला सोनम वांगचुकच्या स्टेजवरती रामाला अपमानित केलं जातं, अल्लाहचं महिमामंडन केलं जातं, बस अल्लाह का नाम रहेगा. तर तुमचं या गोष्टीवर विश्वास आहे का हे तुम्ही जनतेच्या समोर स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे. नाहीतर तुमचे दिखाने के दांत अलग और खाने के दांत अलग, ऐसा जनता को लगता है और लगता रहेगा. एक शेवटचा प्रश्न आहे, राज्यात आणि केंद्रात मोठी फेरबदल होणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे. संजय राऊतनी पण अनेकदा सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतं, फेरबदल होणार आहेत का आणि कशा प्रकारचे होणार आहेत? राज्यात किंवा केंद्रात किंवा भाजपमध्ये काही फेरबदल होईल तर ते आम्ही संजय राऊतला विचारून करणार नाही. हे मोदींचं सरकार आहे. नितीन नवीनजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजींचं सरकार आहे, ते आमचे मुख्यमंत्री आहेत. रवींद्र चव्हाण साहेब आमचे अध्यक्ष आहेत. जेव्हा जो निर्णय घ्यायचा असेल सरकार म्हणून, तेव्हा NDAच्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन निर्णय होईल. हे निर्णय सार्वजनिकरित्या आधी लीक करून होत नाही, हे मीडियाला पण माहीत आहे. हे संजय राऊतला पण नीट माहीत असलं पाहिजे. संजय राऊतने जे सुपारी घेतली आहे त्यांच्या पक्षाला संपवायची, ते काम ते चांगलं करत आहेत. त्यांना खूप शुभेच्छा. जोपर्यंत त्यांचं मिशन पूर्ण होत नाही त्यांनी असंच काम करत राहावं, हे संजय उपाध्याय म्हणून मी त्यांना सूचना करू इच्छितो. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.